तिला आम्ही आज ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारांची तिकीटं आणि त्यांचे पक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र या सर्वच राजकीय पक्षांच्या यादीमध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की अनेकांना ज्यांना तिकीटं देण्यात आलेली आहेत ती घराणेशाहीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत। काही ठिकाणी मात्र क्रिमिनल बॅकग्राऊंड असताना देखील त्यांना तिकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य जे मतदार असतात त्यांच्यात हाच प्रश्न निर्माण होतो की आपण निवडून देत असलेला नगरसेवक हा नेमका कुठल्या कारणांसाठी आपण निवडून देणार आहोत, कारण तेही उघड्या डोळ्यानं या उमेदवारांची यादी, त्यांची कृत्य, त्यांचं आजपर्यंत कार्य हे सगळं पाहत असतात। याच संदर्भात अधिक चर्चेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बालाजी गाडे, आजच्या याद्यांवरती जर तुम्ही नजर टाकलेली असेल तर यापूर्वी तुमच्या पक्षावरती थेटपणे आरोप व्हायचा घराणेशाही संदर्भातला। यंदाच्या याद्या पाहिल्यानंतर मात्र काय वाटतं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या राजकारणावरती, तिथल्या प्रश्नांवरती अवलंबून असतात। मात्र या यादींचं विश्लेषण मला काँग्रेस म्हणून तुमच्याकडून अपेक्षित आहे। बालाजी गाडे। विशालजी, सगळ्यात प्रथम तर मी आपले आभार व्यक्त करतो की हा मुद्दा जनता पक्ष वर्षानुवर्ष सातत्यानं काँग्रेसवरती आरोप करतोय की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, काँग्रेसच्या गांधी कुटुंबावरती असेल किंवा सातत्यानं ती आरोप करत आलेली आहे। पण आज ज्या वेळेला बीएमसी साठी भाजपनं जी यादी जाहीर केलेली आहे ती यादी जर पाहिली तर खरी घराणेशाही ही कोण चालवतं हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येते। आज मुंबईच्या यादीमध्ये माझ्या समोर लिस्ट आहे विशाल सर, जवळपास 17 ते 18 लोक असे आहेत की जे घराणेशाहीतनं भाजपनं तिकीट दिलेलं आहे। कुठे गेली त्यांची निष्ठा? ज्या लोकांनी भाजपच्या वाईट काळामध्ये त्यांचा पक्ष वाढवला त्यांचं काय? अनेक मीडियाच्या माध्यमातून मी पाहतोय भाजपचे निष्ठावान लोक रडतायत। आमचे वैचारिक मतभेद असतील पण राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्या कामाची पावती मिळाली पाहिजे। पण सातत्यानं घराणेशाहीला विरोधाची बेगडी भूमिका घेणाऱ्या भाजपची यादी तुम्हाला मी सांगतो। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांना तिकीट देण्यात आलं। त्याचबरोबर राहुल नार्वेकरांच्या वहिनी बरोबरच त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर यांना सुद्धा भाजपनं तिकीट दिलं। कालिदास कोळंबकर भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या पीएला तिकीट देण्यात आलं। त्यानंतर सुरेखा लोखंडे या त्यांच्या नगरसेविका आहेत, त्यांच्या पतीला तिकीट देण्यात आलं, रोहिदास लोखंडेंना। देवयानी फरांदे भाजपचे आमदार आहेत, देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदे यांना भाजपनं तिकीट दिले। सीमा हिरे आमदार आहेत, त्यांची मुलगी रश्मी हिरे हिला तिकीट दिलेलं आहे। त्याचबरोबर सीमा हिरेंचा दीर योगेश हिरे, म्हणजे एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं देण्याचं काम भाजपनं केलंय। नवाब मलिक राष्ट्रवादीचं जर सांगायचं म्हटलं तर त्यांच्या भावाला तिथं तिकीट दिलेलं आहे, नवाब मलिकांच्या बहिणीला तिकीट दिलेलं आहे। त्यानंतर पुढे त्यांच्या घरामध्ये 3 तिकीट आहेत, सून त्यांची, म्हणजे नवाब मलिकांच्या घरामध्ये तब्बल 3 तिकीट आहेत, भाऊ, बहीण आणि सून। सुनील प्रभू ते आता हे ठाकरेंचं आहे, त्यांनी पण दिलेलं आहे। मुळात हे जर आपण बघितलं तर एकंदरीतच ते लक्षात येईल की आज भाजप जे काँग्रेसवरती आरोप करत आलेली आहे हे बिनबुडाचे असून त्यांचाच पक्ष हा घराणेशाहीनं ग्रासलेला आहे। निष्ठावान भाजप कार्यकर्त्याला अजिबात किंमत नसून त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि कुटुंबातल्या लोकांना तिकीट दिलेलं आहे। ही सत्तेची मस्ती आहे विशालजी की आम्ही कुणालाही निवडून आणू शकतो, कारण आमच्याकडे बोगस मतदार याद्या आहेत, आमच्याकडे निवडणूक आयोग आहे। हाच त्याच्या मागचा एकंदरीत बालाजी गाडे, मला आपल्याला प्रश्न हा विचारायचा आहे की एक विरोधक म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती हे अनेक प्रश्न उपस्थित करताय, तुमच्या पक्षाचा उमेदवारी देत असतानाचा नेमका क्रायटेरिया काय? कारण पहा, या वेळेला देखील आम्ही अनेक उमेदवार पाहिले जे आशा लावून बसलेले होते प्रत्येक पक्षाचे की आज तरी आपण केलेल्या कामाचं फलित म्हणून मला तिकीट मिळणार। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत एबी फॉर्म त्यांच्या हातात पडत नाही तोपर्यंत आपल्याला उमेदवारी मिळणार आहे का, पक्षासाठी आपण लढणार आहोत का, जिंकून येणार आहोत का, याचं गणितही त्यांना मांडता येत नसतं। तुमच्या पक्षामध्ये तिकीट कसं दिलं जातं, कारण प्रत्येक पक्षाची आपली एक स्वतःची प्रणाली असते, तुमच्या पक्षाची प्रणाली काय? बालाजी गाडे। मुळात काँग्रेस पक्षामध्ये आम्ही तिकीट देत असताना तो व्यक्ती विचारधारेशी किती प्रामाणिक आहे हे आम्ही आता पाहतो। कोणती विचारधारा? ज्या पद्धतीनं काँग्रेसची विचारधारा लोकशाहीला मानणारी, संविधानाला मानणारी, आमचं भाजपसारखं नाहीये कुणालाही घ्यायचं, मग तो भलेही मग ते पालघर हत्याकांडातल्या गुन्हेगारांना सुद्धा भाजपनं आपल्यामध्ये घेतलं होतं। त्याचबरोबर म्हणजे अगदी नाशिकचे गुन्हेगारांची प्रकरणं असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी काढली तर मला आज विश्वास आहे की त्यातले 25 ते 40% लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। अगदी आज म्हणून आमचा जो क्रायटेरिया आहे, तुमच्या प्रश्नाचं अगोदर उत्तर देतो, आमचा क्रायटेरिया स्पष्ट आहे
की जो न घाबरता संविधान, लोकशाही मूल्ये, शिव फुले शाहू आंबेडकर गांधी नेहरूंचा विचार ज्याच्या हृदयामध्ये आहे, जो पक्षासाठी इमानदारीनं काम करतोय आणि जो पक्षाचा विचार पुढे नेतोय, भारतीय जनता पक्षाच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये जो निर्भीडपणे लढतोय आणि ज्याचं इलेक्टिव्ह मेरिट आहे, त्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्ष तिकीट देतो. पण याच्या उलट दिशेनं आपण जर भाजपचं किंवा राष्ट्रवादी, शिंदे गट, अजित पवार गट आणि शिंदे गट जर यांचं पाहिलं तर त्याच्याकडे पैसा किती अधिक आहे, मसल पॉवर किती अधिक आहे, तो जोर जबरदस्ती करून किती मतदान आणू शकतो आणि कसा निवडून येऊ शकतो. सज्जू मलिकांचं उदाहरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली. अहो तो तडीपार आहे. किती म्हणजे तुम्ही क्रिमिनल केस मधला कुठलाही गुन्हा उचला तो त्याच्यावरती आहे. तो तडीपार आहे. खंडणीचा गुन्हा आहे, खुनाचे गुन्हे आहेत, अपहरणाचे गुन्हे आहेत. अशा तडीपार व्यक्तीला तुम्ही तिकीट देता आणि त्याच्यावरती राष्ट्रवादी काही स्पष्टीकरण देत नाही. सत्तेत बसलेले राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे दात खिळी लावून बसतात आणि निवडणूक आयोग हे सहन करतो. या देशाची लोकशाही व्यवस्था कुठे नेऊन ठेवलेली आहे? देवेंद्र फडणवीस असं का घडू देत आहेत? तर त्यांना ही अनागोती माजवायची आहे. सत्तेच्या पुढे आम्ही काही करू, ही जी सत्तेची मस्ती भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आलेली आहे ती निश्चित पद्धतीने या देशाची लोकशाही व्यवस्था बुडवून टाकणार आहे. पण आम्ही याचा विरोध करत राहू. आणि उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देशाचे नेते राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, यांनी त्यांना राज्याचं अध्यक्ष केलं. ते कोण्याही घराणेशाहीतून आलेले नाहीयेत. याच्या अगोदरचे नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे गटनेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ते कोण्याही घराणेशाहीतून आलेले नाहीयेत. त्यामुळे काँग्रेस ही सर्वसामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देते. उलट भाजप चोर, गुन्हेगार, डाकू, मसल पॉवर, मनी पॉवर ह्या लोकांना संधी देते. हा वैचारिक आणि मूळ फरक हा भाजप आणि काँग्रेस मधला आहे. हे विशालजी आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, पण एका बाजूला खोपोलीचं आपण आताच बघितलेलं एक ताजं उदाहरण होतं की नगरसेवक पद मिळतं. नगरसेवक पद मिळाल्यानंतर पतीला जीव गमवावा लागतो, मारहाण केली जाते आणि जीव जाईपर्यंतचं महाराष्ट्राचं राजकारण कसं बघा? नाही, मुळात ही खोपोलीची एक घटना आहे विशालजी. ही एक घटना नाहीये. मी महाराष्ट्रातल्या जर घटना सांगायचं म्हटलं तर गेल्या, हा गृह खात्याचा रिपोर्ट आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 80% गुन्हेगारीचं प्रमाण हे राज्यामध्ये वाढलेलं आहे. हे एनसीआरबीचे सुद्धा आकडे आहेत. याचं कारण स्पष्ट आहे किंवा याचं उत्तर स्पष्ट आहे की राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी इतका अपयशी आणि कमकुवत गृहमंत्री महाराष्ट्रानं आतापर्यंत पाहिला नाहीये. आज गुन्हेगारांना धाक राहिलेला नाहीये. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत, दिवसाढवळ्या मर्डर होत आहेत, दिवसाढवळ्या खून होत आहेत. करणारे सुद्धा सत्तेतलेच लोक आहेत. हे सुद्धा विशालजी हे गांभीर्यानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोण आहेत करणारे? हे सत्तेतील आमदार खासदारांनी पोसलेले गुंड आहेत का? आणि म्हणून गुन्हेगारी जी वाढतीये, हे जे खून होत आहेत, याला सत्तेचं अभय आहे, बळ आहे. गुन्हेगारांना माहिती आहे की माझ्या पाठीमागे हे सरकार आहे, त्यामुळं ही अनागोदी माजलेली आहे. आज राज्य हे ड्रग्सच्या विळख्यामध्ये आहे. पुणे देशाच्या टॉप 5 मध्ये 100 म्हणजे देशाच्या टॉप 3 मध्ये पुणे शहर हे ड्रग्स मध्ये गेलेलं आहे. अगदी नागपूरची तीच परिस्थिती आहे. विशालजी तुम्हाला वास्तव सांगतो, एक गंभीर, महाराष्ट्रातल्या 3 टायर किंवा क किंवा ड वर्ग जे शहर आहेत, महापालिका आणि नगर परिषदा, तिथं सुद्धा 200-300 रुपये दिल्याच्या नंतर नशेच्या गोळ्यांची स्ट्रीप भेटते आणि त्याच्यातनं ही पुढे गुन्हेगारी होते. हे का वाढलेलं आहे? तर अदानींच्या पोर्टवरती ड्रग्स मिळतं, त्यानंतर ते राज्यभरामध्ये सगळीकडे येतं. हे सगळं सरकार पुरस्कृत रॅकेट आहे का, ही आमची शंका आहे. आणि आमचा आता आरोप आहे की याला सगळं हे करण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. अन्यथा जर त्यांनी कायद्याचा धाक दाखवला असता, कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी असते, दंड संहिता जी देशामध्ये निर्माण करण्यात आली ती यासाठी निर्माण करण्यात आली की जुलूम, जबरदस्ती आणि अन्याय, अत्याचार आणि क्राईम करणाऱ्या लोकांना भीती वाटावी. पण ती धाक, तो कायद्याचा धाक नसल्यामुळे, उलट गुन्हेगारांना अभय मिळत असल्यामुळं ही अनागोदी माजलेली. याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी देवेंद्र फडणवीस आणि बालाजी गाडे. हे झाले तुमचे आणि तुमच्या पक्षाचे आरोप थेट मुख्यमंत्र्यांवरती. मात्र मला एक विचारायचं, सर्वपक्षीय म्हणून सर्व पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेले उमेदवार आमच्यासारख्या मतदारांवर का लादावे? याला कुठेतरी आळा बसावा, यासाठी आता मतदारांनाच आवाज उठवावा लागणार आहे की प्रत्येक पक्षानं आपापली विचारधारा आता चेक करणं जास्त गरजेचं झालंय? नाही सर, याच्यामध्ये दोन्हीही मुद्दे महत्वाचे आहेत. मी माझ्या पक्षाबद्दल सांगू शकतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही कुठल्याही
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी देत नाही. दिली असेल तर तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दाखवावी. त्याबद्दल आम्ही पक्ष नेतृत्वाशी बोलून आम्ही ते हे करू. पण आम्ही आतापर्यंत माझ्या अभ्यासास्तव काँग्रेस पक्ष अशा प्रकारे गुन्हेगारांना आम्ही तिकीट देत नाही हे मी ठामपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला, हा. मला मतदारांचा सुद्धा या देशामध्ये संविधानाने जसे आपल्याला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जसे अधिकार दिलेले आहेत, तशाच संविधानानं काही मूलभूत कर्तव्य सुद्धा नागरिकांना सांगितलेली आहेत. जशी म्हणजे राजकीय पक्षाची आहेत तशी नागरिकांची सुद्धा काही मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आलेली आहेत. त्यामुळं मताला पैसे देणारा उमेदवार पाहिजे का दारू मटण चिकन खाऊ घालणारा उमेदवार पाहिजे का तुमच्या भागाचा विकास करणारा उमेदवार पाहिजे, ज्याची स्वच्छ प्रतिमा आहे, जो सुशिक्षित आहे, याचा विचार सुद्धा आज मतदारांनी करण्याची वेळ आली आहे. कारण याचं ताजं उदाहरण नगर परिषद निवडणुकांमधलं आहे आणि तेही सत्ताधारी आमदार निलेश राणेंनी समोर आणलं की अक्षरशः पैशाचे ढिगारेच्या ढिगारे भाजपच्या घरामध्ये लागलेली होती. त्यामुळे आता ही मतदारांनी सुद्धा ठरवण्याची वेळ आहे की पैसे घेऊन मतं विकून देश विकायचा, कारण मत विकणं म्हणजे लोकशाही आणि देश विकणं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं मला मतदारांना आव्हान करायचे की आता नाकाच्या वर पाणी गेलंय, तोंडात पाणी गेलेलं आहे. जर आता वेळीच मतदारांनी जर ही भूमिका घेतली नाही सुजाणतेची, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातातल्या सगळ्या सत्ता आणि तुमच्या हातात मतदार राजा हे मिळवलेलं बिरुद निघून जाईल आणि या देशातली लोकशाही संपून हे लोक हुकुमशाही आणतील. त्यामुळे मी मतदारांना चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपणही योग्य माणसाच्या पाठीमागे उभं राहा. नक्कीच लोकशाही टिकावी यासाठीच आमचा देखील हा प्रयत्न होता. कारण सर्व पक्षीय नेते मंडळी, त्यांचे प्रवक्ते यांच्याशी बोलून की कशा प्रकारे नेमक्या तुमच्या याद्या जाहीर केल्या जातात, कशा प्रकारे उमेदवार निवडून आणायचे असतात, मतदारांना हवा असलेला राजकारणी मंडळी कधी सत्तेत जाणार आणि आमच्या देशाचा विकास होणार, लोकशाही टिकणार, यासाठीचाच हा प्रयत्न होता. धन्यवाद बालाजी गाडे, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यासाठी. त्यानंतर दिवसभरातील ज्या पक्षावरती सर्वाधिक